आरोग्य जागृती। म्हणून याचं नामांकरण केलेलं आहे आणि 2017 साली केंद्र शासनाने श्रेणीवर्धनाअंतर्गत त्याला सुमारे 100 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि आजपर्यंत लाखो रुग्णांना ह्या बाह्यरुग्ण कक्षाद्वारे आपण उपचार केले। जवळजवळ 50,000 रुग्ण हे अपने इरादे को उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते। तसंच आमच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड सर, मी तर बऱ्याचदा सरांच्या उपस्थित जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा म्हणतो की त्यांना जे शासनाकडून विशेष कार्य अधिकारी ह्या शब्दातच विशेष आहे, म्हणजे ते काहीतरी विशेष त्यांच्या हाताने घडणार होतं म्हणूनच ते नाव विशेष कार्य अधिकारी असं दिलं गेलं आणि ते खरंच त्यांनी सार्थ करून दाखवलं असे आमचे डॉक्टर अरविंद गायकवाड सर। ते लाईट दॅट लीड्स म्हणजे एक असा नंदादीप जो सर्वांना मार्ग दाखवतो, आम्हाला त्या प्रकाशातून आम्ही इथं मार्गक्रमण करत आहोत सर्वजण यशस्वीरित्या। इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व विभाग प्रमुख डॉक्टर कल्याणकर मॅडम आहेत, राठोड मॅडम आहेत, डॉक्टर वासडीकर मॅडम आहेत, लिंगायत मॅडम आहेत, सर्व असं मी नावं घेतले तर खूप वेळ जाईल आणि सर्व संस्थांचे सर्व विभाग जे आपले जे सामाजिक संस्था आहेत, जे दानशूर व्यक्तिमत्व जिथं आलेले आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करतो। सर्व माता भगिनींनी शासकीय कर्करोग रुग्णालयाची स्थापना किंवा जे लोकार्पण जे झालं ते 12 सप्टेंबर 2012 रोजी झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत ज्या शासकीय वेगवेगळ्या योजना आहेत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत याद्वारे शासनाचे एकमेव कर्करोग रुग्णालय जिथं सर्व उपचार कर्करोगावर जे काही जगात उपलब्ध असलेले उपचार आहेत ते इथं आपण देत असतो आणि ते पण मोफत मिळतात रुग्णांना। याला पूर्ण महाराष्ट्रातीलच कर्करोग पीडित रुग्ण किंवा कॅन्सरने पीडित रुग्ण तिथं येत नाहीत तर भारतातूनही आणि भारताच्या बाहेरूनही रुग्ण आता इथं येतात आहेत। असं हे नावारूपाला आलेलं आहे कर्करोग रुग्णालय। त्यानिमित्तानं आपण हा कार्यक्रम घेत आहोत। त्या प्रसंगी उपस्थित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी ज्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली ज्यांच्या कार्यकुशलतेनं एक चांगली संस्था चांगलं रुग्णालय एक कॉर्पोरेट रुग्णालय कसं असावं आणि हे सगळं कॉर्पोरेट रूप जपताना आपले जे कर्करोग रुग्णापासून ज्या रुग्णांना या ठिकाणी ट्रीटमेंट दिल्या जाते त्यांची मायेची भुंकर त्यांना भरून त्यांची कशी सेवा करावी यांचं आदर्श उदाहरण म्हणजे आमचे डॉक्टर अरविंद गायकवाड सर। या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व प्राध्यापक, वेळ जास्त झाला मला आणखी एका CNEच्या उद्घाटनाला जायचं म्हणून मी सर्वांची नावं घेत नाही। आमचे नगर समितीचे मित्र प्रवीणजी शिंदे साहेब ज्यांच्या NGO विविध NGOचे त्या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे, त्या सर्वांनी अत्यंत मनापासून रुग्णांना चांगली मदत केलेली आहे, रुग्णांना एक आधार दिलेला आहे। मग ती मदत कुठल्याही प्रकारची असू शकते, औषधाच्या स्वरूपात असू शकते, इंजेक्शनच्या स्वरूपात असते, राहण्याच्या स्वरूपामध्ये असेल, निवारा देण्याच्या किंवा काही अँटीबायोटिक्स असतील किंवा बाकी काही या सोयीसुविधा आहेत। तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या सुरुवातीच्या भाषणामध्येच की आपण एक चांगलं काम या ठिकाणी करतात की जेणेकरून रुग्णांना त्या सुविधा आपण देतात। त्यानंतर काही वैयक्तिक संस्थासुद्धा आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो, आभार मानतो। त्याचप्रमाणे आमची काही विशेष मंडळी आहेत, डॉक्टर मंडळी की ज्यांच्या
या ठिकाणी अत्यंत डिव्होशननं ते काम करतात. म्हणजे 24/7 ज्यांचं योगदान असतं असे आमचे डॉक्टर बोराळकर सर असतील, शेवाळकर साहेब असतील, जिरवणकर सर आहेत, डॉक्टर दर्पण सर आहेत, डॉक्टर लिंगायत मॅडम आहेत, डॉक्टर अर्चना राठोड मॅडम आहेत, डॉक्टर भक्ती कल्याणकर मॅडम आहेत, डॉक्टर आमच्या वासुलीकर मॅडम आहेत, त्याचप्रमाणे आमच्या मेट्रन आहेत, डाकणे सिस्टर नव्यानं जॉईन झालेले आणि सर्व कर्मचारी, सर्व नर्सिंग स्टाफ आणि वर्गचार कर्मचारी आणि सर्व रुग्णमित्र हो. आज आपण या ठिकाणी 12 वर्षानंतरचं हे बदललेलं स्वरूप या ठिकाणी बघतो आहोत. परंतु 2012च्या उद्घाटनाच्या वेळापासून तर आत्तापर्यंतचा सर्व इतिहासाचे डॉक्टर भोपळे सर असतील, मी मेडिकल सुप्रीड होतो त्यावेळेस डॉक्टर अरविंद गायकवाड सरांची PhD म्हणून त्यावेळेस नियुक्ती आमच्या डॉक्टर भोपळे सरांनीच केलेली होती आणि ही सर्व मंडळी त्यामध्ये बरीचशी मंडळी काम करत होती. आणि या मागच्या 12 वर्षामध्ये आज या संस्थेचा इतका जास्त विकास झालेला आहे की आज आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी टाटाला 1% रुग्ण आपले त्या ठिकाणी जातात आणि मला असं वाटतं की ही आपली खूप मोठी प्रगती आहे. त्यासाठी मी या प्रसंगी आज उपस्थित जरी नसले तर डॉक्टर कैलास शर्मा सरांचे, त्यांच्या टाटामधील सर्व डॉक्टरांचे, तज्ज्ञ डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाठवून आपल्या संस्थेला एक चांगलं अपडेटेड नॉलेज असलेले एक डॉक्टर्स आमचे या ठिकाणी आहेत. आणि आता आपल्याला माहीत आहे की या संस्थेमध्ये MJPY सारख्या योजनेमधून आपण अनेक रुग्णांना त्याचा फायदा देतो, त्याच्यामधून मोफत औषधी गोळ्या देतो. परंतु काही रुग्णांना ह्या स्कीमचा फायदा मिळत नाही, विविध तांत्रिक कारणं असतील. तर त्यामुळं अशा रुग्णांनासुद्धा मी आज या ठिकाणी परत एकदा जाहीर करतो की 1 नोव्हेंबरपासून जितकी महागडी ट्रीटमेंट असेल, 1 रुपयापासून तर 5 लाख जी काय लागेल तुमची सर्व ट्रीटमेंट या ठिकाणी मोफत आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जो काही निधी आम्हाला लागणार आहे तो आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. आम्ही DPDCकडे त्याची मागणी करत आहोत. आता परवा आमचे प्रधान सचिव महोदय डॉक्टर आदरणीय दिनेश वाघमारे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनीसुद्धा यासाठी भरीव मदत करण्याचा आम्हाला कबूल केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की मी 1 एप्रिलपासून या ठिकाणी या शहरामध्ये जे आपलं घाटी रुग्णालय आपण म्हणतो त्या ठिकाणी चिठ्ठीमुक्त घाटी ही आम्ही संकल्पना सुरू केली आणि याचं कौतुक या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि नुसतं ते ही चिठ्ठीमुक्त घाटीची नुसतं घोषणा करून थांबलो नाही तर त्या ठिकाणी प्रत्येक रुग्णाला ते औषध मिळतं की नाही आणि त्याची खात्री मी स्वतः आमच्याकडे जे इमर्जन्सी विभाग आहेत, अपघात विभाग असेल, MICU असेल, ICU असेल, सर्जिकल ICU असेल, अशा अनेक ठिकाणी ऑपरेशन थिएटर असेल, अशा अनेक ठिकाणी स्वतः मी भेटतो. रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक आहेत, यांना त्या ठिकाणी भेटून त्याची खात्री करतो की ह्या औषधी मिळतात की नाही. आपल्या घरामध्ये जसं अचानक राशन वगैरे संपलेलं असतं तर कधी कधी एखाद्या वार्डमध्ये एखादं औषध जर संपलेलं असेल तर इमिजिएटली आम्ही त्या फार्मॅकॉलॉजी डिपार्टमेंटचे जे आमचे फार्मासिस्ट असतील, त्याचे विभाग प्रमुख आहेत, त्यांच्याशी संपर्क साधतो आणि तत्काळ 1 तासाच्या आत ते त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आम्ही आदेश देतो आणि ते उपलब्धही होतात. आणि जर कदाचित एखादा नवीन डॉक्टरांनी असेल, एखादं नवीन औषध मार्केटमध्ये आलेलं असेल तर ते जरी लिहून दिलं तर आम्ही आज आपल्यालाही सांगतो आणि त्या सर्व रुग्ण नातेवाईकांना माझी मीडियाला विनंती आहे की त्यांनी याला जास्त प्रसिद्धी द्यावी की जर कोणी एखादं चुकून औषधं लिहून दिलं तर त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांनी ते विकत न घेता आमच्या मेन स्टोअरला संपर्क करावा, ते आम्हीच विकत घेऊन देऊ तुम्हाला. आणि जर त्या ठिकाणी कुठली हायवे होत असेल तर ते माझ्यापर्यंतसुद्धा आपण येऊ शकता, नातेवाईक येऊ शकता. माझा नंबर मीडियाच्या लोकांकडे आहे, त्यांनी माझा नंबर जरी दिला सर्वांना तरी माझी तयारी आहे की त्यांच्याशी संपर्क साधून ही औषधी त्यांना मोफत उपलब्ध करून द्यायची. आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मी आभार आहे
आमचे पालकमंत्री महोदय असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, आमचे सर्व स्थानिक खासदार असतील, आमदार असतील, आमचे विरोधी पक्ष नेते साहेब असतील, अंबादासजी दानवे साहेब, हे सर्वजण यासाठी आम्हाला भरपूर मदत करतात. तर यापुढं जी घाटी रुग्णालयामध्ये चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे कुणालाही आम्ही चिठ्ठी लिहून देणार नाही, तीच संकल्पना 1 नोव्हेंबरपासून या रुग्णालयामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. त्याचा दर महिन्याला अंदाजे खर्च 1 कोटी रुपये येणार आहे. त्याची तरतूदही आम्ही केलेली आहे. आम्हाला काही पैसे जे पालकमंत्री महोदयांनी DPDCतून दिलेले आहे, शासनानं दिलेले आहेत. तर याच्यातून त्याचा अभ्यास आमच्या OSD साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी करत आहे आणि त्यामध्ये निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये परिपूर्णता करू अशी मला आशा आहे. आता आणि त्यांनी इतरांनाही मार्गदर्शन केलेलं आहे की या कर्करोग झाला तर घाबरण्याची आवश्यकता नाही, त्याला सामर्थ्यानं समोर जायचं. आमची तज्ज्ञ मंडळी आमच्या OSD साहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी कुठलीही कसर ठेवणार नाही आणि औषधाचा प्रश्न तर आम्ही ऑलरेडीच तुम्हाला सोडवलेला आहे. तर त्यामुळं आपण कोणतीही काळजी करू नका. रुग्णांनी काळजी करू नये, नातेवाईकांनी काळजी करू नये. आपल्याला माहीत आहे की रुग्ण मुंबईला ज्यावेळेस जायचे टाटा हॉस्पिटलला तर त्यावेळेस रुग्ण तर वार्डमध्ये ॲडमिट असायचा, परंतु नातेवाईक मात्र बाहेर त्यांची खूप परेशानी व्हायची. मुंबईसारख्या ठिकाणी माझ्यासारखा अधिकारी जरी गेला तर त्याला त्याची राहण्याची सुरुवात कुठं राहायचं याच्यापासून करावी लागते. तर रुग्णांच्या बाबतीची कल्पना आपण करू शकतो नातेवाईकांच्या. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये येथील सुसज्ज धर्मशाळा, चांगल्या त्या ठिकाणी उपाहारगृह असेल, चांगली राहण्याची सोय असेल, आंघोळीची सोय असेल, कपडे वाळण्यापर्यंतची सगळी सुविधा या ठिकाणी त्या धर्मशाळेत आम्ही उपलब्ध करून देऊ असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर करतो. कोणत्याही रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर बसून जेवायला लागणार नाही, रस्त्यावर बसून त्याला कुठल्याही गोष्टीचे हे करता येणार नाही याची मी अधिष्ठाता म्हणून आमचे OSD साहेब आम्ही सगळेजण आपली काळजी घेऊ असं मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आणि दुसरं म्हणजे कॅन्सरचे रुग्ण जास्त वाढले, जास्त प्रमाणात आले तर हे आपल्यासाठी काही चांगली गोष्ट नाही. इथली गर्दी पुढच्या वर्षी जर अर्धी मला दिसले तर त्याच्यात मला जास्त समाधान आहे. कारण की कर्करोगाचं जे वाढतं प्रमाण आहे, मग ते स्तनाचे कर्करोग असतील, त्या गर्भाशयाचे कर्करोग असतील, घशाचे कर्करोग असतील, आपल्याला याचं प्रमाण कशानं होतात हे होतात आमचे सगळे तज्ज्ञ डॉक्टर याविषयी सांगत असतात. परंतु भविष्यामध्ये मी या ठिकाणी आमचे डॉक्टर ऋषिकेश खारीलकर सर आहेत, त्यांची टीम आहे. मी भविष्यामध्ये जर याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर याचं निदान लवकर पहिल्या स्टेजमध्ये झालं पाहिजे किंवा कर्करोग होणार नाही त्या दृष्टीनं काय जनजागृती करायची त्याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल असं मला मनापासून वाटतं. जसं कोविडमध्ये मी कलेक्टर महोदय असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेहमी सांगायचो की तुम्ही आमच्यावर रुग्णालयात पेशंट आल्यावर दबाव आणण्यापेक्षा कर्करोगच कोविडच त्याला होणार नाही या दृष्टीनं तुमच्या उपाययोजना असल्या पाहिजे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. त्याच पद्धतीनं कर्करोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा कॅन्सर हॉस्पिटलतर्फे एखादी मोबाईल व्हॅन जर करून आमची जर टीम जनजागृत केलं आणि त्याच्या जर काही इन्व्हेस्टिगेशन उपचार जर केले तर त्याचं नक्कीच फायदा त्या कर्करोगाच्या रुग्णांना होईल अशी मला खात्री आहे. याच्यासाठी लागणारी एक मॉलिक्युलर लॅब जी आहे, पेट स्कॅन जे आहे, मला असं वाटतं येत्या 6 महिन्यामध्ये या संस्थेमध्ये तो इन्स्टॉल झालेला असेल अशी मी आपल्याला खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ. जिस टाइम मैं 1 साल की बच्ची को यहाँ लेकर आई थी उसे हिप्पोब्लास्टोमा था. सभी डॉक्टरों ने जवाब दे दिया था कि 1 घंटे की या 1 दिन की मेहमान बच्ची मिला लो घर वालों से. तो उस टाइम मैं उसे ऐसी हालत में इधर लेकर आई, मगर इनकी मेहनत और इनकी सपोर्ट से आज हमारी बच्ची को पूरा 1 साल हो गया और आज वो हमारे साथ अच्छे से है और उसका सर्जरी भी कंप्लीट हो गई, इलाज भी पूरा मुकम्मल हो गया. और एक बात मैं आप सबसे कहना चाहूँगी कि कैंसर जैसी बीमारी के लिए मेहरबानी करके आयुर्वेद का इलाज मत कीजिए, वो स्लो इलाज है. छोटी मोटी बीमारियों के लिए तो ठीक है मगर कैंसर जैसी बीमारियों के लिए वो ठीक नहीं है. हमने 1 साल में बहुत बच्चों को आयुर्वेदिक दवा की वजह से मरते हुए देखा है, जिसकी वजह से ये डॉक्टर्स भी
कुछ कर नहीं पाए, एकदम बढ़ गई आयुर्वेदिक दवा के वजह से। बस अब और यहाँ के किड्स कैंप के टीचर्स भी बच्चों के डाइट का उसका बहुत अच्छे से ख्याल रखते हैं, उनके खाने पीने के लिए राय देते हैं कि उनके लिए क्या अच्छा है और क्या बुरा है। और जिस मैडम मतलब वर्षा मैडम के हाथ पर हमारी बच्ची एडमिट हुई थी यहाँ पर, तो उस टाइम वर्षा मैडम, ज्योति मैडम, गोकुल सर ये थे, फिर बाद में संजय सर आए, जॉर्जिना मैडम आई है, मगर उन्होंने बच्चों का इतने अच्छे से ख्याल रखा कि ऐसा लगा नहीं कि हम हॉस्पिटल में, और बच्ची ज़िंदगी मौत से लड़ रही थी। हर जगह से नहीं का जवाब आया था कि सब बोलते थे कि गारंटी नहीं है बच्ची की, नहीं बचेंगी, बस आपको कुछ हो सकता तो चमत्कार ही हो सकता। मगर हमने पूरा भरोसा इन डॉक्टर्स पे करे। हमको प्राइवेट में भी गए हम, मगर उन्होंने साफ कह दिया था हमको कि सीधा बम्बई जाओ, यहाँ इतनी छोटी बच्चे का इलाज नहीं है, उसको लीवर पे ट्यूमर था। आज वो बच्ची का यहाँ केमो हुआ, सब हुआ, और आज 1 साल पूरा हो गया। आज वो बच्चे हंसती खेल के हम सबके बीच में। बस शुक्रिया सबको। इथल्या स्टाफनी माझी खूप काळजी घेतली आणि सगळ्यांनी माझी भरपूर सेवा केली। काही वेळ एका तालुक्यातून आलेली आहे, बाराई माझं गाव आहे, मी बाराईहून आलेली आहे। मला 3 वर्षापासून खूप आजार होता, इतका आजार होता की माझा इलाज खूप झाला नाही नव्हता। मी मेकरच्या दवाखान्यामध्ये गेले, तिथे इलाज केला। त्यांनी मला सांगितलं की तुझ्या पोटात खूप मोठा गोळा आहे, खूप मोठा गोळा आहे, तुला 5 लाख रुपये खर्च येईल। पण मग इथं ॲड्रेस दिला, आम्ही इथं आलो की इथं माझे खूप उपचार झाले, ताबडतोब उपचार केले, माझं ऑपरेशन केले। राठोड मॅडम होते, पाटील सर, कल्याणी मॅडम, ज्योती मॅडम यांनी खूप सहकार्य केले। मी माझ्या पोटातला 4 किलोचा गोळा काढला आहे, मी आता एकदम चांगली झाली आहे। मला माझी तब्येत खराब होती, मी आल्यावर बरी झाली तर माझी खूप काळजी घेतात।
आरोग्य जागृती.